हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर दृष्टी बोत्रे, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आज परत तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. आजचं टॉपिक आहे डिस्मेनोरिया. डिस्मेनोरिया म्हणजेच काय, तर जो पेन तुम्हाला पिरियड्स याच्या 2-3 दिवस आधी आणि जो पेन पिरियड्स असताना कंटिन्यू होत असतो त्याला डिस्मेनोरिया म्हणतात. हा पेन माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असतो. माइल्ड या मॉडरेट पेन मध्ये जे ॲब्डॉमिनल क्रॅम्प पेन असतो ते आपण सहन करू शकतो. बट जे सिव्हिअर पेन असतात ते आपण सहन करू शकत नाही आणि आपली डेली ऍक्टिव्हिटीज हॅम्पर होतात. आपण आपले डेली ऍक्टिव्हिटीज करू शकत नाही जे रेग्युलर आपण नेहमी करत असतो. फॉर एक्झाम्पल, इफ स्कूल गोईंग गर्ल आहे तर तिला शाळेत जाता येत नाहीये. इफ कुठली लेडीज जॉब करत असते त्या लेडीला जॉबला जाता येत नाही बिकॉज ऑफ सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन, सिव्हिअर ॲब्डॉमिनल क्रॅम्प. या जी लेडी घरचे कामही जे आपण रेग्युलर कामं करतो घरचे ते करू शकत नाही, त्याला डिस्मेनोरिया म्हणतात. ह्यामध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट, होमिओपॅथिक रेमेडीज खूप चांगले रिझल्ट्स देतात. इफ तुम्हाला नॉर्मल मेन्स्ट्रुएशन सायकल माहिती करायची असेल त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सेंड करते, ते तुम्ही जरूर पहा. आता आपण डिस्मेनोरियाचे काय कॉज आहेत ते पाहून घेऊया. डिस्मेनोरिया हे 2 टाइप्स मध्ये त्याचे कॉज डिफरन्शिएट केले जातात. फर्स्ट कॉज आहे प्रायमरी डिस्मेनोरिया अँड सेकंड आहे सेकंडरी या पॅथॉलॉजिकल डिस्मेनोरिया. प्रायमरी डिस्मेनोरिया मध्ये काय होतं, जे कॉन्ट्रॅक्शन्स होत असतात युट्रस मध्ये पिरियड्सच्या टायमिंगला, म्हणजेच काय तर युट्रस आपलं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलीज करत असतो. कॉन्ट्रॅक्ट करतो, रिलीज होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, रिलीज होतो, ज्यामुळे जो ब्लिडिंग आहे, जो फ्लो आहे तो बाहेर निघून जातो. इफ जर कॉन्ट्रॅक्शन जास्त होत असतील तर तुम्हाला पेन जास्त होणार आहे. आता हे कॉन्ट्रॅक्शन कुणामुळे होत असतात, तर प्रोस्टोग्लॅंडलिन हार्मोन हा कॉन्ट्रॅक्शन साठी रिस्पॉन्सिबल आहे. इफ तुमच्या ब्लड मध्ये प्रोस्टोग्लॅंडलिन हार्मोन जास्त असेल तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन जास्त येणार आहे. इफ जर तुमचे कॉन्ट्रॅक्शन जास्त असतील तर तुम्हाला पेट्स मध्ये पेन जास्त होणार आहे. सो ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, कुठल्याही प्रकारचे युट्रसला काही पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट नाही झाले, त्यामुळे आपण हे प्रायमरी डिस्मेनोरिया म्हटलं जातं. बट आता सेकंडरी डिस्मेनोरिया या पॅथॉलॉजिकल डिस्मेनोरिया कशामुळे असतात, त्यामध्ये युट्रसमध्ये पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट होते, ज्यामुळे त्याला सेकंडरी या पॅथॉलॉजिकल डिस्मेनोरिया असं म्हटलं जातं. पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट कुठली असते युट्रसमध्ये ते पाहून घेऊया. एक्झाम्पल, फर्स्ट एंडोमेट्रोसिस. एंडोमेट्रोसिस म्हणजेच काय, तर नॉर्मली जेव्हा युट्रसच्या आतल्या वॉलला एंडोमेट्रियम बोललं जातं, बट जेव्हा ही वॉल कधी कधी पुढे वाढते, म्हणजेच युट्रस प्लस फॅलोपियन ट्यूब्स अँड ओव्हरीज पर्यंत जेव्हा ह्याची ग्रोथ होते त्याला एंडोमेट्रोसिस असं बोललं जातं. ह्याच्यामध्ये पण डिस्मेनोरिया होत असतात. पेनफुल ॲब्डॉमिनल पेन आणि ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स होत असतात. सेकंड आहे ॲडिनोमायोसिस. आता ॲडिनोमायोसिस मध्ये पण जी युट्रसची इनर वॉल्स असतात ती मसल्स पर्यंत ग्रो होतात आणि त्यामुळे त्याला ॲडिनोमायोसिस असं म्हटलं जातं. आणि जे पेशंटला, जे लेडीजला ॲडिनोमायोसिस आहे त्यांनाही डिस्मेनोरिया, ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स असर असते. थर्ड आहे युट्राइन फायब्रॉइड. युट्राइन फायब्रॉइड म्हणजेच काय, तर तुमच्या गर्भाशय पिशवीमध्ये असलेली गाठला युट्राइन फायब्रॉइड म्हणतात. युट्राइन फायब्रॉइड मध्ये पण पेनफुल मेन्स्ट्रुएशन असतं, हेवी फ्लो असतो, पोटात खूप दुखत असतं. फोर्थ आहे पीसीओडी. पीसीओडी म्हणजेच काय, तर तुमच्या ओव्हरीज मध्ये छोटे छोटे पाण्याचे सिस्ट असतात, ज्यामुळे पेन, ॲब्डॉमिनल पेन वगैरे चालू होत असतं. त्याच्यामध्ये पण डिस्मेनोरिया हे कॉमन आहे. पीआयडी. पीआयडी म्हणजेच काय, तर पेल्विक इन्फ्लामेटरी डिजीज. ह्यामध्ये पण इन्फ्लामेशन्स असतो फ्रॉम वजायना टू युट्रस विथ फॅलोपियन ट्यूब्स आणि ओव्हरीज पण इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. ह्याच्यामध्ये पूर्ण इन्फ्लामेशन झालेलं असतं प्लस स्वेलिंग असते, ज्यामुळे ज्या टायमिंगला पिरियड्स असतात आणि प्लस पीआयडी असेल तर तुम्हाला पेन इन ॲब्डॉमिन असणार आहे, सिव्हिअर डिस्मेनोरिया असणार आहे. 6
सर्वायकल स्टेनॉसिस. सर्वायकल स्टेनॉसिस म्हणजेच काय, तर जी युट्रसची ओपनिंग आहे सर्विक्स ती नॅरो असते. नॅरो असते म्हणजेच काय, त्याची जी जागा आहे ती कमी असते. कमी असल्यामुळे जी ब्लिडिंग होत असते, ब्लिडिंगच्या टायमिंगला लेडीजला ज्यांना सर्वायकल स्टेनॉसिस आहे त्यांना पेन होत असतं. हे सगळे सेकंडरी डिस्मेनोरिया मध्ये जातात. म्हणजेच काय, तर ह्याच्यामध्ये कुठली ना कुठली पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे, त्यामुळे डिस्मेनोरिया आहे. सो हे सगळे सेकंडरी डिस्मेनोरिया आहे. आता साइन्स अँड सिम्पटम्स कुठले आहेत ते पाहून घेऊया. डिस्मेनोरिया म्हणजेच काय, पेनफुल मेन्स्ट्रुएशन, ॲब्डॉमिनल क्रॅम्प असणार आहे, ज्यामुळे सिव्हिअर पेन असणार आहे. पोटामध्ये ॲब्डॉमिनल पेन होत असतो. सोबतच कुठल्या कुठल्या पेशंट्सला डायरिया असतो, नॉशिया असतो, व्हॉमिटिंग सेन्सेशन्स असतात, चक्कर सारखं वाटत असतं. खूप सारे लेडीजला विकनेस येत असतो, हातपाय दुखत असतात, बॅकएक चालू होत असते. ह्यासोबत सायकोलॉजिकल सिम्पटम्स पण लेडीजमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल मूड स्विंग्स होत असतात. कुठले पेशंट्स खूप डिप्रेशन्समध्ये जात असतात. हे सर्व सायन्स अँड सिम्पटम्स आहेत डिस्मेनोरियाचे. इफ तुम्हाला पण सायन्स अँड सिम्पटम्स असते डिस्मेनोरियाचे असले कुठलेही, तुम्हाला आधी डायग्नोसिस करावं लागेल की तुम्हाला कुठला कॉज आहे, प्रायमरी डिस्मेनोरिया आहे की सेकंडरी डिस्मेनोरिया आहे. प्रायमरी डिस्मेनोरिया असेल तर त्याच्यामध्ये पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट नसेल, बट जर पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावी लागते. म्हणजेच अल्ट्रासाउंड सोनोग्राफी USG पेल्विस करावी लागणार, ज्यामुळे आपल्याला कुठलं पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट आहे. फॉर एक्झाम्पल ॲडिनोमायोसिस आहे, युट्राइन फायब्रॉइड आहे की PCOD आहे, या डिफरंट काय आहे ते आपल्याला समजणार आहे आणि त्या बेसिसवरती आपण आपली ट्रीटमेंट करू शकतो. बट तुम्हाला जर पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, जस्ट प्रायमरी इन्व्हॉल्वमेंट आहे, प्रायमरी डिस्मेनोरिया आहे, तर आपण सायन्स अँड सिम्पटम बेसवरती आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. आता ट्रीटमेंट पार्ट, होमिओपॅथिक मेडिसिन्सनी खूप चांगला रिझल्ट आहे डिस्मेनोरियावरती. डिस्मेनोरियासाठी कॉमन मेडिसिन आहे फर्स्ट मॅकफॉस 200 या सेकंड आहे बेलाडोना 200. बट इफ तुम्हाला डिस्मेनोरिया आहे, काही सायन्स अँड सिम्पटम्स आहे, तुम्हाला जास्त पोटात दुखत आहे, तर तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरला कन्सल्ट करा. ते तुमची प्रॉपर केस टेकिंग घेतील आणि तुम्हाला कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन्स देतील, ज्यामुळे तुम्हाला परफेक्टली प्रॉपरली क्युअर होणार तुम्ही. आणि इफ तुम्हाला मला कन्सल्ट करायची असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर, अपॉइंटमेंट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आता तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन तर सुरुवात केलीच आहे, बट त्याबरोबर तुम्हाला माझं असं सजेशन्स आहे की तुम्ही मेडिटेशन्स पण करायला पाहिजेत, तुमची प्रॉपर एक्सरसाइज करायला हवी आणि त्याचबरोबर तुमचा प्रॉपर डाईटही फॉलो करायला हवा. सो दॅट तुम्ही लवकरात लवकर क्युअर होणार आणि तुम्हाला पुढे डिस्मेनोरिया या कुठलेही पॅथॉलॉजिकल इन्व्हॉल्वमेंट तुमच्या बॉडीमध्ये होणार नाही. ह्याचे मी व्हिडिओज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक सेंड केली आहे, ते तुम्ही पाहू शकता. आजची व्हिडिओ एवढीच आहे. इफ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड स्टे ट्यून विथ डॉक्टर दृष्टी बोत्रे, होमिओपॅथिक कन्सल्टंट. नमस्कार.